नमस्कार. आज आपण मुलांक नंबर 7 याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण मुलांक नंबर 1 पासून तर मुलांक नंबर 6 पर्यंत माहिती घेतलेली आहे आणि या माहितीमध्ये बऱ्याच लोकांचा मला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. कमेंट्स पण आलेले आहेत, खूप लाईक्स पण मिळालेले आहेत काही व्हिडिओना. तर आज आपण कोणत्या महिन्याची 7 तारीख, 16 तारीख किंवा 25 तारखेचा ज्यांचा जन्म आहे अशा व्यक्तींसाठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांक नंबर 7 वाल्या व्यक्तीचं व्यक्तित्व, त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लकी कलर, लकी नंबर कोणते, तसंच या लोकांनी कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे ही सर्व माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुमचा असू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचा मुलांक नंबर 7 असेल, फ्रेंड्सचा असेल किंवा रिलेटिव्समध्ये असेल आणि त्यांच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर सुरुवात करूया मुलांक नंबर 7 विषयी. 7 या नंबरला खूप महत्त्व आहे. जसं आपण बघतो ना, आठवड्यामध्ये 7 दिवस दिसत आहेत तुम्हाला, एका हप्त्यात 7 दिवस असतात, 7 स्वर आहेत. तसंच इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग आहेत, स्वर 7 आहेत. अशी माहिती तुम्हाला या 7 नंबरवर 7 चक्र आहेत. आपले जे 7 चक्र आपण म्हणतो ते सगळे 7 वरच येत आहेत. 7 नंबरला जास्तीत जास्त वेटेज बघायला मिळू शकतं. आता हा 7 नंबर आहे तरी कोणाचा, तर हा नंबर आहे केतूचा. केतू कसा आहे, केतूकडे मानेचा वरचा पोर्शन नाही आहे, मानेपासून खालचा पोर्शन हा केतूकडे येतो. आता सेन्स जे आहे ते मानेपासून वरच्या पोर्शनमध्ये आपल्याला बरेच सेन्स दिसून येतात. म्हणजे जर कान, डोळे, नाक, जीभ याच्यातून आपल्याला सेन्स जे बाहेरच्या वस्तूंचे आपल्याला समजतात. परंतु केतू 7 नंबरवाल्याकडे ते 4 सेन्स दिसून येत नाही. त्वचेवरून आपण फक्त तेवढाच एक सेन्स त्यांना दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु मग यांच्याकडे वेगळं काय, तर यांच्याकडे 6 सेन्स आहे, इंट्युशन पॉवर जबरदस्त आहे. अशा लोकांकडे ना, म्हणजे म्हणतात ना, त्यांची गट फिलिंग बोलून जाते, त्यांना वाटतं असं होणार आहे, तसं होतं. एखाद्या व्यक्तीविषयी ते तसं बोलून जातात आणि त्या व्यक्तीविषयी त्यांना तसं घडताना दिसतं. किंवा यांच्या आयुष्यात यांचे स्वतःचे निर्णयसुद्धा गट फिलिंगनेच, इंट्युशननेच घेतलेले बऱ्याचदा चांगले दिसून येतात. आणि गट फिलिंग किंवा इंट्युशन जे बोलेल ते तुम्ही करा, कारण 80% तरी हे रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह दिसून येतात. आता याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर बघा, महेंद्रसिंग धोनी हे बऱ्याच वेळेला काय करतात, महेंद्रसिंग धोनी जेव्हा त्यांची इंट्युशन पॉवर वापरतात आणि त्यांना वाटतं आता बॅट्समनसाठी अशी फिल्डिंग लावली पाहिजे आणि ती तशी फिल्डिंग लावतात आणि त्यावेळेला बरोबर बॅट्समन आउट होतो. किंवा ते अशा बॉलरकडे बॉल देतात लास्ट ओव्हर असताना किंवा, आणि ती सगळी गट्स फिलिंगच असते, त्यांना असं वाटत नाही पण ते करून जातात आणि तसे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. आता आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, धोनीच्या बाबतीत तर खूप जास्त एक्सपिरियन्स आहे, त्यांचं इंट्युशन पॉवर कसं काम करतं. आणि हेच 7 नंबरवाल्यांनी मी आयुष्यात करायचे. तुमच्या इंट्युशन पॉवरवरतीच तुम्ही बरेचसे निर्णय घ्यायचे आहेत. तुम्ही कधीही जास्त तर्क आणि बुद्धीचा वापर करत बसायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं उलट, परंतु तुम्हाला चांगले निर्णय नाही घेता येणार. गट फिलिंगने जे निर्णय होतील तुमचे 80% तरी निर्णय तुमचे हे पॉझिटिव्ह आणि तुमच्या फेवरमध्ये दिसतील. आता हा जो आहे केतूचा नंबर, मी जे बोलतोय 7 नंबर, मग यांना काय आवडतं, तर यांना रिसर्च आवडतं. हे रूटपर्यंत जातात. एखादी समस्या असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर तिच्या मुळापर्यंत जाऊन ते लोक त्याचा शोध घेतील. काही गोष्टींना डिकोड करायला आवडते ह्या लोकांना. तोपर्यंत त्यांचे जो आहे आत्मा थंड होणार नाही, त्यांना त्याचा शोध घ्यायला आवडतं. तर असा हा आणि आध्यात्मिक नंबर आहे 7 नंबर. बरे ते लाईफच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला अध्यात्माकडे झुकलेले नाही दिसतील, परंतु कधी ना कधी त्यांच्या लाईफमध्ये असा टर्निंग पॉईंट येतो आणि ते आध्यात्मिक गोष्टींकडे रुची घ्यायला दिसतात. असं आपल्याला बऱ्याच वेळेला या 7 नंबरवाल्या व्यक्तीच्या आयुष्यात घडताना दिसतं. परंतु यांनी आध्यात्मिक राहिलं पाहिजे, या मेडिटेशन केलं पाहिजे, ह्या गोष्टींकडे त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण काय असं इंट्युशन पॉवर तेव्हाच तुम्हाला साथ देईल जेव्हा तुम्ही मेडिटेशन करत असाल, थोडेसे आध्यात्मिक टच तुमच्यामध्ये असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प करू शकतात तुमच्या इंट्युशन पॉवरसाठी. 7 नंबरवाल्या व्यक्तीला नेहमी धोके बघायला मिळतील. कारण का, बघा आता यांच्याकडे डोक्याचा पोर्शन नाही आहे ना, मग डोक्यापासून म्हणजे मानेपासूनचा खालचा पोर्शन यांच्याकडे आहे, तर मग ते प्रत्येक निर्णय हृदयापासून घ्यायला जातील, तर बऱ्याच वेळेला धोके खाताना दिसतील. म्हणजे आता हे धोके त्यांना त्यांच्या रिलेटिव्स, फ्रेंड्सकडनं मिळू शकतात, प्रेमात धोके मिळू शकतात, फायनान्शियल लॉसेस होऊ शकतात. कारण कोणाला तरी मदत केली, हेल्प केली, परंतु ते रिटर्न आले नाहीत पैसे, असं काही होऊ शकतं आणि त्यांना हे धोके बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर हेल्थ इश्यूमध्ये पण त्यांना प्रचंड प्रॉब्लेम येऊ शकतो. जर डबल 7ची व्हायब्रेशन असेल ना, जर एखाद्या बर्थडेटमध्ये 2दा 7 आला आहे, तर त्यांना हे हेल्थ इश्यू मेजर दिसून येतात. म्हणजे गळ्यापासून तर पोटापर्यंतच्या पोर्शनमध्ये काही ना काहीतरी हेल्थ इश्यू डबल 7, 777 जर बर्थडेटमध्ये असेल तर बऱ्याच वेळेला हा हे बघायला मिळतं आहे.
7 नंबरवाल्या व्यक्तीला आहे ना एक हॅबिट असते बघा. जनरली ना त्यांना असं वाटतं आपण काहीतरी विसरलो. म्हणजे आता घरातून निघाले तरी पण जर त्यांची फोर व्हीलर असेल तर ती चावी चेक करतात, खिशाला हात लावतात, बघतात चावी घेतली की नाही, दरवाजा लावला की नाही. रात्रीचे वेळेला बघा ते जरी झोपायला गेले असतील तरी ते मेन डोर चेक करतील, गॅस चेक करतील. अशा काही ना काहीतरी त्यांना सवय असतात, ते क्रॉस चेक करतात. त्यांची ही हॅबिट आहे ॲक्च्युली. दुसरी एक हॅबिट असते त्यांना ना बॉडीच्या कोणत्यातरी पार्टला सतत हात लावायची एक हॅबिट असते. मग ते केसांना तरी हात लावतील, नाकाला हात लावू शकतात किंवा असं त्यांना एक हॅबिट असते. वारंवार आपल्या बॉडीच्या एखाद्या पार्टला वारंवार ते टच करताना दिसून येऊ शकतात. ह्या लोकांनी जनरली 7 नंबरवाल्या व्यक्तींनी स्कॅन्डलपासून थोडंसं दूर राहायचे. कारण कधीतरी यांना फसायला होऊ शकतं स्कॅन्डलपासून. आणि त्यांना थोडंसं 777, 777 असेल तर सेक्शुअल अट्रॅक्शन यांच्यामध्ये जास्त दिसून येतं. कारण यांच्याकडे बुद्धीचा तेवढा हे नसतो आणि पटकन निर्णय ते सगळे हृदयापासून घेतात, मनापासून घेतात. तिथे कुठेतरी गडबडतं, मन विचलित होऊ शकतं. तर ह्या सगळ्यांपासून दूर राहिलं पाहिजे, नाहीतर त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरपासून पण दूर राहिलं पाहिजे. कारण 777, 777ची व्हायब्रेशन खूप निगेटिव्ह दिसते. कारण फायनान्शियल लॉसेस पण याच्यामुळे बघायला मिळतात. म्हणूनच 7 नंबरवाली व्यक्ती जनरली सिक्रेटिव्ह असते. यांच्याकडे बरेच लोक येऊन सिक्रेट सांगतात त्यांच्या आयुष्यातले, आणि हे लोक पण त्यांचं सिक्रेट ऐकून घेतात आणि ते कधी कुणाकडे सांगत नाहीत बऱ्याच वेळेला. आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल पण हे लोक सिक्रेट राहतात. लवकर हे ओपन होत नाही, सांगत नाही दुसऱ्याला आपले सिक्रेट. आणि त्याच्यामुळेच हे लोक नंतर एक वेळ अशी येते की हे लोक डिप्रेशनला त्याच्यामुळेच जातात. कारण कधी हे लोक ओपनली कोणाशी बोलत नाहीत. बऱ्याच गोष्टी यांच्यामध्ये सिक्रेट लपलेले असतात. सिक्रेटिव्ह मेंटॅलिटी, सिक्रेटिव्ह टेंडन्सी यांची दिसून येते. या व्यक्तींमध्ये कॉन्फिडन्सची पण कमी दिसून येते. आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे बऱ्याच वेळेला यांना डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम होतो. आणि डिसिजन ते वेळेत न घेऊ शकल्यामुळे किंवा त्यांना तसं नाही करता आल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात. खास करून मला सांगायचं 777, 777 जर असेल तुमच्या बर्थडेटमध्ये तर तुम्ही नक्की आवर्जून बघा. 80% लोकांच्या लाईफमध्ये त्यांना धोके मिळालेलेच असतील. मग ते धोके त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असू शकतात, हेल्थमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेला दिसून येऊ शकतो. आणि धोके त्यांना परत रिलेटिव्ज लोकांकडनं, नातेवाईकांकडनं, मित्रमंडळीकडनं मिळालेले असतील. पैशांचे पण धोके मिळालेले असतील. कधी कधी असंही होतं की हे लोक आपल्या हाताखाली जे काम करणारे लोक असतात त्यांना ते अगदी इतका विश्वास दाखवतात की त्या ATM कार्डचा पण पिन सांगतील आणि पैसे घ्यायला सांगतील. त्याच्यात सुद्धा यांची फसगत होते. कधी कधी यांना डॉक्युमेंट्समध्ये पण यांच्याबरोबर चीट होताना दिसून येतं. एवढी व्हायब्रेशन 777, 777ची निगेटिव्ह मिळू शकते. 80% तर नक्कीच मिळेल. आणि बऱ्याच लोकांना मी जी सांगितलेले पॉईंट्स आहेत हे सूट पण झाले असतील, मॅच पण झाले असतील. मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला याच्यातला कोणता पॉईंट मॅच झाला आहे. 7 नंबरची व्यक्तीचं ऑब्झर्वेशन पॉवर चांगली असते. कोणत्याही गोष्टी त्या कुठे गेलेत, समजा एखाद्या स्पॉटवर गेलेले आहेत, तिथेच समोर बसल्यानंतर मीटिंगला तर ते सगळं ऑब्झर्व करतील आजूबाजूला काय आहे ते. ऑब्झर्वेशन पॉवर खूप चांगली आहे. अजून एक यांच्यातला एक ड्रॉबॅक सांगतो. हे थोडे इंट्रोवर्ड असतात, कधी कोणाशी जास्त बोलत नाहीत. आणि त्याचा प्रॉब्लेम त्यांच्यावरती होतो तो म्हणजे डिप्रेशनवरच. म्हणजे बऱ्याच वेळेला 2 गोष्टी यांच्या डिप्रेशनला कारण असतात. एक तर स्वतःच्या जगात स्वतःच राहणं आणि इंट्रोवर्ट राहिल्यामुळे त्यांच्याबरोबर होतात डिप्रेशनचे प्रॉब्लेम. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स नसल्यामुळे, डिसिजन न घेता आल्यामुळे डिप्रेशनचा प्रॉब्लेम. एकदमच गुपचूप शांत बसणारी व्यक्ती म्हणजे 7 नंबर असू शकते, आपल्याच विश्वात राहणारे. आणि नाहीतर एकदम इतके बोलके असतील की समोरच्याला कंटाळा येईल, इतके बोलके असतील. असे 2 एकदम टोकाकडच्या व्यक्ती म्हणजे 7 नंबर दिसून येऊ शकतं. निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात ना, निगेटिव्ह थॉट्स, त्याच्यापासून थोडेसे दूर राहा. त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतात. जास्तीत जास्त तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स ऐका किंवा अशा लोकांच्या संपर्कात राहा जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी करायला मिळतील, पॉझिटिव्ह ऐकायला मिळतील आणि तुमच्यामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी वाढेल. असं तुमचा माइंड हा स्टेबल करा. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, योगा करा. आणि ही लोक एक आहेत हेल्थविषयी जर यांचा प्रॉब्लेम 777, 777 आलं तर होईलच, तिथे दिसून येतो म्हणजे. परंतु हे लोक योगा, मेडिटेशन किंवा जिममध्ये जाताना दिसतील. आणि हे लोकांनी केलं पाहिजे कारण यांच्यामुळे यांचा माइंड स्टेबल होईल. माइंड स्विंग नाही होणार, मूड स्विंग नाही होणार जास्त. कारण मेडिटेशन करणे यांना गरजेचं आहे. यांच्याविषयी अजून एक सांगतो. 7 नंबर आणि 2 नंबर. 2 नंबरचा व्हिडिओ तर मी अगोदरच दिलेला आहे, मुलांक नंबर 2. त्याच्यातले बरेचसे पॉईंट 7 नंबरवाल्याला पण मॅच होतात. कारण हे दोन्हीही मिरर इमेज आहेत आणि एकाच फॅमिलीतले नंबर आहेत. तसं आपण 3, 6, 9ला एका फॅमिली नंबरमध्ये
नंबरमध्ये काउंट करतो तसं 2 आणि 7 सुद्धा एका फॅमिली नंबरमध्ये येतात. कारण बरेचसे पॉईंट्स यांचे मॅच होतात. कारण 2 नंबरवाल्याला पण इंट्युशन चांगलं असतं, 7 नंबरवाल्यामध्ये पण इंट्युशन पॉवर जास्त चांगली दिसते. दोन्ही नंबर हे आध्यात्मिक गोष्टींसाठी, आर्टसाठी स्किलवाले नंबर आहेत हे दोन्ही. म्हणजे काही ना काहीतरी स्किल ह्या लोकांमध्ये दिसून येतं. 7 नंबरवाल्या व्यक्तीसाठी लकी नंबर आहेत. 7ला जनरली 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 4सुद्धा चालेल आणि 7 नंबरसुद्धा चालेल. परंतु त्यांना न्यूट्रल नंबर आहेत 8 आणि 9. कोणताही अनलकी नंबर 7साठी दिसून येत नाही जनरली. कारण 7चे व्हायब्रेशन बाकी सर्व नंबरबरोबर तशी मॅच करू शकते, जुळवून घेऊ शकतात हे लोक. यांच्यासाठी लकी कलर आहेत ग्रे कलर, व्हाईट कलर, येलो कलर, ग्रीन शेड हे लोक यूज करू शकतात. आणि यांच्यासाठी अनलकी कलर आहे ब्लॅक आणि रेड. 7 नंबरवाल्या व्यक्तीने कोणत्या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे? आता एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल 7 नंबर हा आध्यात्मिक नंबर आहे, सात्विक नंबर आहे तसा. तर आध्यात्मिक टच असलेले फील्ड कोणते? तर ऑकल सायन्स. ऑकल सायन्स म्हणजेच कोणतं? ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, टॅरो कार्ड किंवा रेकी, हे सगळे जे ऑकल्टचे फील्डमध्ये येतात यामध्ये हे लोक चांगलं करिअर करू शकतात. रिसर्चमध्ये जाऊ शकतात. कॉम्प्युटरमध्ये जे असतात कोडिंग करणं ते सुद्धा हे लोक चांगलं करू शकतात. त्याच्यानंतर ॲक्च्युली हे चांगले डिटेक्टिव्ह बनवू शकतात. कारण यांना खोजी प्रवृत्ती असते ना यांच्यामध्ये, शोध घेणं, शेवटपर्यंत मुळापर्यंत जाणं. त्याच्यामुळे डिटेक्टिव्ह चांगले होऊ शकतात. CID वगैरे असतात ना, तर या फील्डमध्ये लोक चांगलं करिअर करू शकतात. स्पोर्ट्समध्ये पण तुम्हाला 7 नंबरवाले चांगलं करताना दिसतील. सायंटिस्ट 7 नंबरवाली व्यक्ती होऊ शकते, कारण खोजी प्रवृत्ती ना, तर मुळापर्यंत जाणं, शोध घेणं. त्याच्यामुळे सायंटिस्ट पण हे लोक चांगलं करिअर करू शकतात त्या फील्डमध्ये सुद्धा. इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांगलं करिअर करू शकतात. सर्व्हिस सेक्टरमध्ये पण ही लोक चांगलं करू शकतात. डॉक्टर झालं, मेडिकल फील्ड झालं, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये कन्सल्टन्सी देणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी या लोकांना चांगलं जमवू शकतात. त्याच्यानंतर ही लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण जाऊ शकतात. ही लोक रायटर चांगलं होऊ शकतात, चांगलं लिखाण करू शकतात. आणि यांच्यामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं 7 नंबरवाल्या व्यक्तीमध्ये, त्या स्किलचा हे लोक चांगला यूज करू शकतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला याच्यातले बरेचसे पॉईंट्स जर मॅच झाले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.